अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी घोटाळा प्रकरण ठाकरे सेनेकडून रामरक्षा आणि महाआरतीचं आयोजन आहे। जळगावच्या धरणगाव या ठिकाणी रामरक्षा पठण आणि महाआरती केली जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये अनेक वेळा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्या घोटाळेखोरांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। मात्र रामाचीच रक्षा या ठिकाणी अयोध्यामध्ये नाही आणि रामाला दान केलेलं जे दान आहे ते मोठ्या प्रमाणात चोरी झालेलं आहे। त्यामुळे राम भक्तांच्या मनात तीव्र नाराजी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपल्याला सर्वांना, मीडियाला, सर्व नागरिकांना माहिती आहे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या द्वारे की या उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी ज्या कष्टाने, ज्या मेहनतीने हे राम मंदिर बांधलं गेलं, तर त्या राम मंदिरामध्ये ज्या गरीब लोकांनी, श्रीमंत लोकांनी, सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी देणगी दिली होती, दान दिलं होतं आणि तिथे दान 40 दिवसामध्ये 8 वेळा चोरीला गेलं। जिथे आपण प्रभू श्रीराम भगवानाला, रामाला भगवान मानतो, जे आपलं श्रद्धाचे स्थान आहे, जे आपलं हिंदुत्व आहे आणि त्याच्या ठिकाणीच चोरी होते, म्हणजे हे आपल्या हिंदूंसाठी लांछनास्पद गोष्ट आहे। हे खरं आहे आणि उद्धव साहेबांनी खरोखर देणगी दिलेली, याला सर्व शिवसैनिक साक्ष आहेत। त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंच काही लपालपी झालेली असा प्रकार नाही, परंतु तिथून त्यांना पावती मिळालेली नाही। असं एवढंच नव्हे, नुसतं उद्धव साहेबच नाही, अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची पूर्ण पुंजी देऊन सुद्धा तिचं त्यांना काही सोक्षमोक्ष लागलेला नाही। आणि अशा स्थितीमध्ये मंदिराचे पुजाऱ्यांपासून सगळेजण चोऱ्या जर करायला लागले तर देवावरही विश्वास लोकांचा राहणार नाही, असं मला वाटतं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।